स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं ही 1-2 दिवसांची गोष्ट नसून जवळपास 7 महिन्यांची माझी कन्सिस्टन्सी मेहनत आहे. डबल एक्सेल टू एल साईजपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी मला साधारण 7 महिने लागलेले आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की मी कोणतेही सप्लिमेंट, डाएट फॉलो न करता वर्कआउटच्या थ्रू माझं फॅट लॉस केलेलं आहे. आणि हे सारं शक्य झालं ते फक्त डान्स विथ दीप्तीमुळे. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर 2024 जसं सुरू झालं तसंच माझ्या यूट्यूब चॅनेलचे 50,000चा पहिला जो टप्पा असतो सबस्क्रायबरचा तो पूर्ण झालेला आहे. आणि त्याच निमित्तानं मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे की जेणेकरून ज्या गोष्टीचा मला काहीतरी फायदा झाला त्याच गोष्टीचा तुम्हालाही फायदा होऊ शकेल आणि एक माझ्या आयुष्यातली चांगली गोष्ट जी आहे ती तुमच्यापर्यंत पण पोचू शकेल आणि तीही तुम्हाला कदाचित फायद्याची ठरू शकेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी फिटनेसची जर्नी सांगणार आहे. गेल्या 7-8 महिन्यांपासून मी जे काही माझ्या स्वतःसाठी करते, स्वतःसाठी जो वेळ काढते त्या वेळेबद्दल, त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. तर साधारण लॉकडाऊन जसं सुरू झालं तसं प्रत्येकाचंच घरात बसून वेट गेन झालं. वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आले, वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या झाल्या, पण त्या मानाने वर्कआउट म्हणा किंवा एक्झरसाईज म्हणा, फिटनेसकडं दुर्लक्ष झालं. सेम त्याच गोष्टी माझ्यासोबत पण घडल्या. आणि खरं तर 2020मध्ये लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर एक 4-5 दिवस आम्ही पुणे सोडून बेंगलोरला शिफ्ट झालो आणि लॉकडाऊन सुरू झालं. अगदी शहरात तर मी एकदम नवीन होते, त्यामुळं घरातच फक्त बाहेर जाणं हा प्रकारच नव्हता, न वॉकिंग ना काही. तर अशामध्येच जे वेट गेन झालं, त्याच्यानंतर फॅट्स प्रचंड वाढले की आता अशी कंडिशन झाली होती की मला प्रत्येकजण विचारू लागलं होतं की यू आर प्रेग्नंट. कारण इतकं माझं पोट वाढलेलं होतं. प्रेग्नन्सीनंतर जे वाढलेलं पोट होतं ते थोडंफार कमी झालं होतं, परत वाढलं होतं. अशा पद्धतीने ते इतकं वाढत गेले, फॅट्स पोटावरचे वाढत गेले की शेवटी मला फ्रस्ट्रेशन यायला लागलं की आता मी काय करू, माझ्या पोटावरचे फॅट्स कसे कमी करू. तर त्यासाठी मी नंतर काही थोडा वेळेस लॉकडाऊन कमी झाल्यानंतर वॉकिंग चालू केलं. तर साधारण 2-2.5 वर्ष झालं मी जवळजवळ 1 मिलियनपेक्षा जास्त स्टेप्स चालले आणि तरीही काही फारसा फरक पडला नाही माझ्यामध्ये. फॅट्स लूज झालेत असं मला कधीच जाणवलं नाही. वजन कमी व्हायचं, 1-2 किलो कमी व्हायचा, पण नंतर परत वेट गेन व्हायचं खाण्यापिण्यात बदल झाल्यावरती. डाएट फॉलो करणं इतकं जमायचं नाही. काही ना काहीतरी खाण्यात यायचं, परत रुटीन बदलायचं. 4 दिवस केलं, 4 दिवस नाही केलं असं व्हायला लागलं. त्यानंतर काही कालावधीनंतर मी योगा क्लास जॉईन केला ऑनलाईन. पण योगा क्लास केल्यानंतर मला इथं लचकलं, तिथं लचकलं, हे दुखतंय, ते दुखतंय असे प्रकार झाले. पण योगा मला कधी एवढं मनापासून करावंसं वाटलं नाही आणि तो क्लास माझा सकाळी 6 वाजता वगैरे असायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेंगलोरमध्ये प्रचंड थंडी, पाऊस असला तरी पण थंडी वाजते. म्हणजे क्लायमेट इथं थोडंफार थंड असल्यामुळं मला ते काही सूट झालं नाही. पण शेवटी मला असा प्रश्न पडला की आता मी माझ्यासाठी काय करू? म्हणजे मला माझे फॅट्स बर्न होतील आणि मला ते उपयोगाला येईल आणखी मला स्वतःला आतून गोष्ट आवडेल. मग असं सर्च करता मला इंस्टाग्रामवरती डान्स विथ दीप्ती हे पेज मिळालं. डान्स विथ दीप्ती हे पेज मिळाल्यानंतर मी त्याच्यावरच्या तिचं पेज ओपन करून दीप्तीच्या पेजवरचे सगळे कंटेंट वाचायला चालू केले. तर त्यातूनच मला कळालं की दीप्तीचं यूट्यूबवरती चॅनेल पण आहे आणि तिची वेबसाईट पण आहे. तर मग मी यूट्यूबवरती गेले आणि डान्स विथ दीप्ती सर्च केलं. सर्च केल्यानंतर मला तिचे यूट्यूबवरती व्हिडिओज दिसले. व्हिडिओ दिसल्यानंतर मी एक व्हिडिओ प्ले करून बघितला. मला थोडंसं असं वाटलं की अरे हा कदाचित आपण करू शकू. तसे यूट्यूबवरती असंख्य सारे जो व्हिडिओज आहेत वर्कआउटचे, पण एवढं मनापासून प्रत्येक व्हिडिओ बघितला की आज केला उद्या केला नाही असंच व्हायचं. पण दीप्तीचा एक व्हिडिओ पाहिला आणखीन तो असं वाटलं की आपण करून बघावं. मग मी साधारण 2023मध्ये जानेवारी महिन्यामध्ये दीप्तीचे यूट्यूबवरचे व्हिडिओज बघून घरामध्ये
स्वतःच वर्कआउट सुरू केलं. मुलगा शाळेला गेला की आपल्याला घरातली थोडीफार कामं काढून साधारण 9च्या दरम्यान ज्यावेळेला आपण जास्त काही पिल्लेलं नसतं, त्यावेळेला म्हणजे पोट रिकामं असताना आपण वर्कआउट केला की तो थोडासा आपल्याला करायला पण सोपा जातो. तर मी त्याच दरम्यान 9च्या दरम्यान वगैरे करणं सुरू केलं. काही दिवसात म्हणजे आणि एक वर्कआउट तिचा अर्धा तासाचा तरी मिनिमम आहे. तो वर्कआउट केल्यानंतर मला घाम येऊ लागला. थोडाफार घाम यायचा आणि थोडंसं रिलीफ वाटायचं, बरं वाटायचं आणि एक 8-10 दिवस गेल्यानंतर असं वाटलं, की अरे आपल्याला थोडेसे पोटावरचे फॅट्स कमी झालेले आहेत. पण त्यात पण प्रॉब्लेम. काहीतरी झालं, नवीन काहीतरी गोष्ट घडली, कुठे जायचं आहे बाहेर, काहीतरी करायचं आहे, अशा गोष्टीमध्ये किंवा मग मुलाला सुट्टी आहे, आहोंना सुट्टी आहे, ह्याच्यामध्ये मग वर्कआउट राहून जायचं. शनिवार, रविवार तर काहीच व्हायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय, माझ्या वर्कआउटमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती. मला कळत होतं, की मला काहीतरी रिझल्ट मिळालेला आहे आणि मिळतोय आणि मला जे मी करते ते मला आवडतं. पण काय व्हायचं, की व्हायचंच नाही माझ्याकडून, कन्सिस्टन्सी राहत नव्हती. मग शेवटी मी ठरवलं, की आता काय करूया. मग मी यूट्यूबवरून डान्स विथ दीप्तीच्या वेबसाईटवरती गेले. म्हटलं हिचे क्लासेस वगैरे असतील, काहीतरी असतील, तर ते बघावं. खरं तर बाहेर मार्केटमध्ये भरपूर सारे क्लासेस आहेत, त्याच्यानंतर जिम्स वगैरे आहेत. पण घरातून घरातली कामं सोडून, सगळं आवरून, पुन्हा स्वतःच आवरून बाहेर जाऊन क्लास करायचा, मग परत घरी यायचं, म्हणजे ट्रॅव्हल करा. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे वेळ वाया जातो आणि मग आज केलं, उद्या नाही केलं, इच्छा होते, नाही होते, असं होतं. त्यामुळे मला बाहेर जाऊन क्लास करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता आणि माझ्या मनाची ती तयारी पण होत नव्हती. म्हणून मला घरातच काहीतरी करायचं होतं. मग मी दीप्तीच्या वेबसाईटवरती गेले आणि तिथे बघितले तर तिच्या काही ट्रेनर्स आहेत जे क्लासेस घेतात. तर मी मग ट्रेनरच्या शोधात लागले, की अरे काय करावं? तर त्याच्यामध्ये काय झालं, की बरेचसे आपण मराठी बोलतो, तर नॉन भाषिक पण ट्रेनर्स होते. तर मी ह्या शोधात होते, की मला मराठी बोलणारी, मला समजून घेणारी किंवा माझं म्हणणं जिच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल, अशी एखादी मला ट्रेनर भेटली तर खूप छान होईल. आणि सर्च करता मला श्रद्धा सूर्यवंशी नावाची एक ट्रेनर म्हणजेच एक व्यक्ती अशी आहे आणि जी पुण्यामध्ये क्लासेस घरच्या घरी कंडक्ट करते आणि जिची वेळ आहे 9ची, हे मला दिसलं. तर त्यानंतर मी कॉन्टॅक्ट नंबर तिथून रिसीव्ह केला आणि लगेच ताबडतोब श्रद्धा मॅमना फोन लावला आणि म्हटलं की मला क्लास जॉईन करायचा आहे. तर क्लास जॉईन करण्यामागचं मी माझं कारण सांगितलं, की मी दीप्तीची यूट्यूबचे व्हिडिओ फॉलो करते, मला त्याचा रिझल्टही मिळतो, पण माझी कन्सिस्टन्सी राहत नाही आहे, म्हणून मला क्लास करायचा आहे, की जो सकाळच्या 9च्या टायमिंगला नियमितपणे माझ्याकडून होईल. आणि मी क्लास जॉईन केला. सकाळची 9ची वेळ, माझी घरातली कामं सकाळचं आवरल्यानंतर साधारण 9ला बाकीचं जे काही राहिलं आहे मी तसंच टाकून देऊन माझ्या स्वतःसाठी 1 तास रोज काढू लागले, जो माझा पूर्वी व्हायचा नव्हता. कारण काय, आपल्या बायकांचं हे असंच असतं, की आपण आपल्याला स्वतःला प्रायोरिटी न देता आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी देतो आणि आपल्यासाठी वेळ काढायला आपल्याला जमत नाही. पण मी क्लास लावल्यामुळे आणि क्लास मुळात मला स्वतःला आवडायला लागल्यामुळे मी काय केलं, माझ्यासाठी स्वतःसाठी 1 तास काढू लागले आणि मी 1 तास रोज काढायला लागल्यामुळं मला एक 10 दिवसातच इतका अमेझिंग रिझल्ट मिळाला, की तुम्हाला मी इथे दाखवते, की मला काय रिझल्ट मिळाला. की माझं पोट जे वाढलेलं होतं, ज्याने मी फ्रस्ट्रेट झाले होते, त्याच्यावरचे फॅट्स बरेचसे बर्न झालेले मला दिसू लागले आणि त्याच्यामुळं काय झालं, मला वेगळा कॉन्फिडन्स आला, की आणि नाही म्हटलं, की मला ही डान्स विथ दीप्तीचा जो अभ्यासक्रम तिने सेट केलेला आहे दीप्तीने, तो इतका अमेझिंग आहे. त्याच्यामध्ये ती अर्ध्या तासात वर्कआउट घेतला जातो, कार्डिओ असतो आणि त्याच्यानंतर राहिलेल्या 15-15 मिनटामध्ये बूस्टर आणि शेल्स अशा दोन्ही गोष्टी घेतल्या जातात. आणि ते तिन्ही गोष्टींचं जे कॉम्बिनेशन ह्या क्लासमध्ये आहे ना, इतकं अफलातून आहे, की त्याचा तुम्हाला 100% हा रिझल्ट मिळतोच. आणि हे माझ्यासाठी इतकं इफेक्टिव्ह ठरलं,
की माझी ही जर्नी 1 महिन्याची होती, ती न स्टॉप करता ती मी कंटिन्यू केली आणि प्रत्येक महिन्याला मला छान असा रिझल्ट मिळू लागला. आणि हे सगळं करत असताना आपलं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. पण क्लासच्या अगोदर उठल्यापासून ते क्लास होईपर्यंत साधारण 4 ते 5 ग्लास पाणी पोटात जाऊ लागलं. म्हणजे पाण्याचा इंटेक वाढला. एखादं फ्रूट खायला पाहिजेल आहे सकाळी उठल्यानंतर वर्कआउटच्या अगोदर, तर ते फ्रुट्स खाल्ले जाऊ लागले. म्हणजे थोडक्यामध्ये काय, स्वतःमध्ये ना जे नेसेसरी बदल होते ते क्लासच्या निमित्तानं माझ्यात होत गेलेले आहेत. आणि क्लास जरी नाही केला, एका दिवशी चुकला, तरी यूट्यूबवरती दीप्तीचा व्हिडिओ बघून तुम्ही वर्कआउट करू शकता. तसंच मी ते व्हिडिओ बघून एका दिवशी मिस झाला क्लास तर करू लागले. आणि अशा पद्धतीने माझी ही जर्नी सुरू झाली आणि साधारण आता 6 ते 7 महिने झाले मी श्रद्धा मॅमसोबत, तर श्रद्धा सूर्यवंशी मॅमसोबत सकाळच्या 9च्या वेळेला मी क्लास करते. तर ह्या क्लासमध्ये माझ्यासारख्या अनेक जणी वेगवेगळ्या ठिकाणावरून जॉईन होतात आणि प्रत्येकीचे काही ना काहीतरी इश्यूज आहेत, काहीतरी पर्स्पेक्टिव्ज आहेत की त्यांना वजन कमी करायचं आहे किंवा फॅट लूज करायचं आहे किंवा कुणाचे बाकीचे काहीतरी हेल्थ इश्यूज आहेत, PCOD सारखे, पिरियड्स बाबतीचे. तर ते इश्यूजसुद्धा ह्या क्लासमुळे कमी झालेले आहेत. इवन हा क्लास तुम्ही पिरियड्समध्ये पण करू शकता, 4 दिवसामध्ये तुम्ही करू शकता हे, कारण जास्त हेवी वर्कआउट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तुम्ही तुमच्या ॲज अ कपॅसिटीप्रमाणे करू शकता. आणि आमच्या श्रद्धा मॅम ज्या आहेत त्या एकदम छान पद्धतीने समजावून गोष्टी सांगतात, मोटिवेट करतात. आणि असं होतं की हा 1 तास आहे ना, तो पूर्णपणे सार्थकी लागतो. तिथे कोणत्याही प्रकारचा टाईमपास होत नाही. अगदी 9ला क्लास सुरू झाला तर तो 10ला संपतो आणि प्रॉपर तुमचं जे टार्गेट आहे ते ह्या क्लासमध्ये आपण कंप्लीट करू शकतो. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर अगदी माझ्या पोटावरची चरबी मेण वितळावं तशी काही दिवसांमध्ये वितळली गेलेली आहे. XXL टू L साईजपर्यंतचा माझा हा प्रवास कोणताही डाएट फॉलो न करता झालेला आहे, फक्त डान्स विथ दीप्तीच्या आणि श्रद्धा मॅमच्या सोबत वर्कआउट केल्यामुळे. मी व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच क्लास म्हणत आलेले आहेत. तर क्लास म्हणजे आमचे हे झूम सेशन असतात, जे मी श्रद्धा सूर्यवंशी मॅमसोबत जॉईन करते. खरं तर सांगायचं झालं तर डान्स विथ दीप्तीचे मिलियन ऑफ फॉलोअर्स आहेत यूट्यूबवरती. तिचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओ खालचे जे कमेंट्स आहेत ते प्रत्येक कमेंटना आपल्याला मोटिवेट करतात, पॉझिटिव्हिटी देतात आणि आपल्याला वाटतं की आपण खरंच हे एकदा तरी करून बघितलं पाहिजे आहे, एकतरी व्हिडिओवरती आपण वर्कआउट करून पाहिलं पाहिजे. तर वयाची 40 जशी जशी जवळ यायला लागते तसं प्रत्येक बाईला वाटायला लागतं, स्त्रीला वाटायला लागतं की आपण आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आहे, पण आपल्याला नेमका मार्ग सापडत नाही. आणि मला हा एक रामबाण माझ्या हेल्थसाठी छान असा औषध सापडल्यासारखे डान्स विथ दीप्तीचं सापडलेलं आहे आणि तेच मला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं. हा माझा जो व्हिडिओ आहे तो फक्त एक मोटिवेशनल किंवा अवेअरनेस व्हिडिओ म्हटला तरी चालेल, की ज्या बायकांना, ज्या स्त्रियांना घरातून बाहेर जाऊन जिम करणं त्यांना शक्य नाही आहे, अशांसाठी हे झूम सेशन खूप फायद्याचे ठरतात, जसे माझ्यासाठी ठरले. आणि ही जी माहिती आहे ती मला जे बेनिफिट झाला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज ह्या व्हिडिओतून प्रयत्न केलेला आहे. तर याच्यासाठी अजून माहिती आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळण्यासाठी मी आमच्या श्रद्धा मॅम ज्या आहेत आणि माझ्या काही क्लासमधल्या मैत्रिणी आहेत त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन, त्यांचे कोणते कोणते प्रॉब्लेम होते आणि त्यांना कसा ह्या क्लासचा बेनिफिट झाला झूम क्लासचा, त्याच्यासाठी मी एक सेपरेट असा इंटरव्ह्यू टाईपमध्ये गप्पांचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो काही दिवसातच तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणखीन जितका तुम्हाला स्त्रियांपर्यंत हा पोहोचवता येईल त्यांच्यापर्यंत डान्स विथ दीप्तीच्याबद्दलची माहिती आहे ती पोचवा. कारण ह्या व्हिडिओतून 1-2 जणींना जरी फायदा झाला तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण घरातल्या गृहिणीसाठी घरच्या घरी करून वर्कआउट करून स्वतःच्या फिगरमध्ये चेंजेस करणं आणि स्वतःला आरशात बघितल्यानंतर स्वतः आनंदी होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
आणि ती डान्स विथ दीप्तीसोबत आपण वर्कआउट केल्यामुळे आपल्याला मिळू शकतो आनंद. ही जी गोष्ट मी अनुभवली आहे तीच मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे. सगळ्यात दुसरी अजून गोष्ट म्हणजे मी या क्लासमधून किंवा झूम क्लासमधून श्रद्धा मॅमसोबत ना एक गोष्ट जास्त शिकले, ती सेल्फ लव. प्रत्येकीचं आपल्यावरती स्वतःवरती प्रेम पाहिजे आहे आणि स्वतःच्यासाठी प्रेम करण्यासाठी स्वतःसाठी 1 तास तरी दिवसातून हा काढलाच पाहिजे आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या हेल्थसाठी काहीतरी करू शकाल. तर नक्की नक्की तुम्ही स्वतःसाठी डान्स विथ दीप्तीच असं नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज बघून किंवा कोणत्याही प्रकारचे वर्कआउट करून तुम्ही स्वतःमध्ये बदल नक्कीच करू शकता. फक्त काय आहे, आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवलं पाहिजे आहे, स्वतः मोटिवेट झालं पाहिजे आहे आणि स्वतःवरचा जो विश्वास आहे तो डळमळीत न करता मला खूप छान दिसायचं आहे, मला पूर्वीसारखं एकदम फ्रेश राहायचं आहे, ही मनात भावना ठेवून तुम्ही जर सुरुवात केली स्वतःचा हेल्थ जपण्यासाठी, आरोग्य जपण्यासाठी, तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. तर लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आता धन्यवाद.